नमस्कार, सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये मी खास महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी आता 2024 ची 10 नोव्हेंबर रोजी आहे त्यांच्यासाठी खास मी जो मराठीचा पेपर आहे पेपर 1 तो सोडवून घेणार आहे। 2018 सालचा हा जो पेपर आहे ती प्रश्नपत्रिका मराठीची 30 मार्कांची जी 30 प्रश्न असतात ते मी तुम्हाला सोडवून देणार आहे। व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा, कारण हे 30 प्रश्न मी सलग सोडवून घेणार आहे। प्रत्येकाचे जे 4 पर्याय आहेत दिलेले, तुम्हाला इथे 4 पर्याय दिलेले असतात, ते 4 पर्यायांचं स्पष्टीकरण सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। तर लगेचच आपण सुरू करूया मराठीचा पेपर 2018 चा पेपर 1। व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा, कारण सलग 30 प्रश्न मी घेणार आहे। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण लगेच सुरू करूया या व्हिडिओला। मराठीचा पेपर 2018 चा पेपर आहे, 2018 चा मराठी पेपर 1 पाहूया। पहिलाच त्यांनी उत्तरा दिलेला आहे आणि खालील उत्तरा वाचून त्याखालील 31 ते 34 ची उत्तरे पर्यायातून निवडायला सांगितलेली आहे। प्रश्न क्रमांक 31 ते 34। तर आपण पहिला हा उत्तरा वाचून घेऊया। उत्तरा आहे, अर्थ म्हणजे पैसा, पैशाने माणसाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे। या पैशाचे एक शास्त्र असते, अर्थशास्त्र। ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्रज्ञ होते। त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाचा एक ग्रंथ व्यापारी दृष्टिकोनातून लिहिला। उद्योगधंदा आणि व्यापार चालविण्याचे पैसा हे एक साधन आहे। व्यापारासाठी उत्पादन वाढ हे एक महत्त्वाचे साधन आहे। आर्थिक व्यवहारासंबंधी ॲडम स्मिथ यांनी काही सूत्रे सांगितली आहेत। काही ठराविक काळ गेल्याशिवाय पैसा मिळत नाही, त्यासाठी काळ, काम, वेग यांचे प्रमाणही विचारात घ्यावे लागते। पैशाची गुंतवणूक ही महत्त्वाची बाब असते आणि ही गुंतवणूक कशाची करायची याचेही नियोजन करणे महत्त्वाचे असते। पैसा मिळवताना वेळेचा विचार फार महत्त्वाचा असतो। व्यापारात जाचक बंधने नसली तर व्यापाराची उत्तम वाढ होऊ शकते। एखाद्याने धाडसाने व्यापार सुरू केला तर हा व्यापार संरक्षित व्यापारापेक्षा अधिक यशस्वी ठरू शकतो। स्मिथ यांच्या ग्रंथातील तत्वानुसार कामाचे विभाजन, पैसा, किमती, रोजचे वेतन, विभाजनाचे तत्व इत्यादी बाबींवर विचार सुरू झाला। अनेक विचारवंतांनी युरोपीय देशांनी या अर्थशास्त्रीय सूत्राचा बारीक अभ्यास केला आणि मग यातूनच भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला। आता उतार्यावरचे ज्यावेळी प्रश्न लिहायचे असतात, उत्तरं शोधून तुम्हाला उतार्यातून लिहायची असतात, त्यासाठी उतारा तुम्हाला नीट वाचावा लागेल। आणि त्यासाठी आपल्याला कधीकधी 2 पर्याय आपल्याला सारखे वाटतात, समान वाटतात, आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, उतारा वाचताना नीट व्यवस्थित तो उतारा वाचून तुम्हाला समजायला पाहिजे। तर पहिला प्रश्न आहे, उतार्यानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? हे बघा, वाचताना त्यांनी प्रश्न काय दिलाय तो आपल्याला नीट समजला पाहिजे। प्रश्न त्यांनी दिलाय अयोग्य विधान, म्हणजे ह्या 4 पर्यायातलं एक विधान चुकीचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे। 4 पर्यायातला पहिला पर्याय आहे, व्यापारासाठी उत्पादन वाढ हे महत्त्वाचे साधन आहे। पैशाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र। पैसा मिळवताना विचार हा महत्त्वाचा असतो। आणि चौथा आहे, धाडसाने सुरू केलेला व्यापार घातकच ठरतो। आलं का लक्षात? म्हणजे अर्थातच पर्याय क्रमांक 4 जो आहे तो चुकीचा आहे। धाडसाने सुरू केलेला व्यापार घातक ठरतो। ॲडम स्मिथ काय सांगतात? धाडसाने सुरू केलेला व्यापार हा संरक्षित व्यापारापेक्षा अधिक यशस्वी होऊ शकतो। त्यामुळे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे। पुढे आहे, स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिण्याचा दृष्टिकोन टिंबटिंब होता। मानवीय, धार्मिक, व्यापारी आणि राजकीय, अर्थात व्यापारी हे उत्तर आहे। पुढे 33, व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली खालील बाब कोणती? जाचक बंधने, पैशाची गुंतवणूक, वेळेचा विचार की काळ, काम, वेग यांचे प्रमाण। अर्थातच ॲडम स्मिथने सांगितले जाचक बंधने नसावी, त्यामुळे महत्त्वाची नसलेली बाब कोणती? जाचक बंधने। 34वां आहे, भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला, यामागचे मुख्य कारण म्हणजे पैशाचे महत्त्व वाढले, उत्पादन वाढ योग्य प्रमाणावर होऊ लागली, स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्रांचा अभ्यास की ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्रज्ञ होते। पर्याय 3 बरोबर आहे, स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्रांचा अभ्यास, कारण इथे ते शेवटच्या याच्यात सांगितलेले अर्थशास्त्रीय सूत्रांचा बारीक अभ्यास केला, त्यामुळे तो पर्याय बरोबर। बरं, उतार्यावरचे प्रश्न मी फास्ट घेतले, कारण उतारा दरवेळी वेगवेगळा येऊ शकतो आणि फक्त उत्तरं कशी लिहायची, कशी शोधायची ते मी दाखवलं। पुढे आहे 35वा प्रश्न, आस्था या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? आता आस्थाच्या विरुद्ध काय दिले त्याने 4 पर्याय? निरास्था, शिस्ता, निराशा आणि
अनास्था, शेवटी काय दिलं आहे अनास्था. तर आस्थाच्या विरुद्ध काय येणार अनास्था, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते बरोबर आहे. पुढे आहे पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणत्या. अर्थातच आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असते, म्हणजे ज्या वाक्यातून आज्ञा दिलेली आहे ते आज्ञार्थी वाक्य. आता इथे बघा हा पहिलंच वाक्य आहे, यास्मीन तुझी वही संजनाला दे पाहू. यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी. छे करणारच नाही मी, आणि गरजेल तो पडेल काय. आता अर्थातच पहिल्या वाक्यातूनच आज्ञा दिलेली आहे, त्यामुळे पर्याय 1 बरोबर आहे. 37. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता. एकवचनी. खते हे अनेक वचने, एक खते, एक खत अनेक खते. शेते पण एक शेत अनेक शेते. पोते बघा एक पोते आणि अनेक पोती असतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. शेवटी आहे दाते, दाते हे आडनाव आहे, ते एक पण असू शकते आणि अनेक पण, त्यामुळे पर्याय 3 हे योग्य पर्याय आहे. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 38. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्य काय आहे, ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. वाक्य परत एकदा मी वाचते, ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. क्रियापदाचा प्रकार ओळखायचे. 4 पर्याय दिले आहे, सकर्मक, सहाय्यक, प्रयोजक आणि शक्य. आता सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म आहे, आलं लक्षात. अर्थातच या वरच्या वाक्यामध्ये कर्म दिलेलंच नाही आहे. सहाय्यक म्हणजे काय, तर जे क्रियापदाला मुख्य क्रियापदाला सहाय्य करते, म्हणजे आता चालवते, आलं लक्षात. तर ह्याच्यामध्ये चालवत नाही असं जर 2 क्रियापदे आली असती, चालवत नाही, चालवत आहे, तर ते सहाय्यक झालं असतं. प्रयोजक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एखादे प्रयोजन दुसऱ्याकडून करून घेतले जाते, त्याला प्रयोजक म्हणते, आलं लक्षात. आणि शक्य म्हणजे शक्यता दर्शवली जाते. आता वरच्या वाक्यातून शक्यता दर्शवली जाते, तिला चालवते, आता ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते, त्यामुळे शक्य हे क्रियापद पर्याय 4 बरोबर आहे. पुढे जाऊया आपण 39वा प्रश्न. चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यास कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या विरुद्ध लिंगी शब्द मिळेल. म्हणजे राजाचा विरुद्ध लिंगी तुम्हाला माहिती आहे राणी आहे, राजाचा विरुद्ध लिंगी काय होतं राणी. आता हे त्यांनी चौकट दिलेली आहे, त्याच्यातून आपल्याला म्हण तयार करायची. राल, अळे, खो, तो, म्हणजे आता ह्याच्यातून कोणती म्हण तयार. राजाचं आपल्याला राणी तिथं कळलेलं आहे विरुद्ध लिंगी, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यासाठी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या विरुद्ध लिंगी शब्द मिळेल राजाचा. मग तो शब्द जो आहे तो वेगवेगळी अक्षर आहेत, एकत्र नाही आहे. म्हणजे राणीवरून म्हण नाही आहे, राणी हे वेगवेगळं कुठेतरी एक अक्षर रा एक अक्षर नी असं असणार. म्हणजे 3रं आणि 8वं, 11वं की 3रं, 6वं आणि 9वं आणि 2रं आणि 7वं. तर हे जे दिलेले आहे ते त्यांनी जो आपल्याला चौकट, त्या चौकटीवरून ही म्हण तयार होते आहे बघा. चौकटीवरून म्हण कोणती तयार होते पहा, तळे राखील तो पाणी चाकील. त्यांनी दिलेल्या चौकटीतून हीच म्हण तयार होते, तळे राखील तो पाणी चाकील. आता ह्याच्यामध्ये रा हा 3रं अक्षर आहे, त्याच्यानंतर हे बघा हा नी हे 8वं अक्षर आहे. त्यामुळे आपला जो पर्याय जो आहे त्यांनी विचारलेल्या पर्यायातला, तर 3रं आणि 8वा म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊया 40वा प्रश्न. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. शब्दाचा प्रकार, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. दर्शक सर्वनाम आहे, सार्वनामिक विशेषण आहे, संबंधी सर्वनाम आहे की गुणविशेषण आहे. अर्थातच तुम्ही सर्वनामाचे प्रकार जर शिकला असाल, मी स्वतः व्हिडिओ तयार पण केलेला आहे सर्वनामाचा, तर ह्याच्यामध्ये हा सर्वनामाचा प्रकार आहे. दर्शक सर्वनामामध्ये हा ही हे म्हणजे आपण दर्शवतो म्हणून त्याला दर्शक सर्वनामामध्ये हा ही हे, तो ती ते हे झालं. पण इथे जो आणि तो, जे आणि ते असं उल्लेख केलेला आहे, त्यामुळे त्याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. जो जे वांचिल तो ते लाहो, जो आणि तो हे संबंधी आहे म्हणून हे संबंधी सर्वनाम 3रा पर्याय बरोबर आहे. पुढे आहे 41वा प्रश्न पाहूया. वाक्यातील विशेषण कोणते. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. आता इथे वाक्य काय वाचूया. मुसळधार पावसाने धरती ओली चिंब झाली, पण शिवार पाण्याने तुडुंब भरली. आता ह्याच्यामध्ये शिवारे पाण्याने तुडुंब भरली,
शिवारे, ओलीचिंब, तुडुंब आणि मुसळधार. आता पाऊस जो आहे हे नाम आहे, तर मुसळधार पावसाने म्हणजे पाऊस कसा आहे मुसळधार, व मुसळधार हा जो शब्द जो आहे तो याच्याबद्दल विशेष माहिती सांगतोय. त्यामुळे मुसळधार पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया 42वा. खालील वाक्यातील काळ ओळखा. आता आपल्याला काळ ओळखायचा आहे. काळाचे 3 मुख्य प्रकार आपल्याला माहिती आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता ह्याच्यातला काळ कोणता आहे? मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन, अर्थात भविष्यकाळ आहे. पुन्हा भविष्यकाळाचे 4 प्रकार पडतात: अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. आता हे कोणतं आहे बरं? अपूर्ण तर नाही आहे, कारण अपूर्ण म्हणजे क्रिया, भविष्यकाळात अपूर्ण क्रिया असते, आलं लक्षात. त्यामुळे हा अपूर्ण भूतकाळ नाही आहे. रीती म्हणजे त्यांनी रीत दाखवली आहे का? रोजच घडणारी जी क्रिया असते तिला रीत म्हणतात. मी तुला पत्र पाठवत जाईन, आलं लक्षात. साधा भविष्यकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ म्हणजे पूर्ण म्हणजे भविष्यकाळात पूर्ण होणारी क्रिया नाही. तर ह्यांनी इथे काय सांगितलेलं आहे? मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन, हा साधा भविष्यकाळाचं वाक्य आहे, आलं लक्षात. पुढे जाऊया. पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? आता इथे एक तुम्हाला सांगते, ह्या TETच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा तरी प्रश्न असा टाकतो की आपल्याला तो प्रश्न म्हणजे सगळेच पर्याय बरोबर वाटतात, सगळेच पर्याय चुकीचे वाटतात. संभ्रमात टाकणारे प्रश्न टाकले जातात, कारण तुमचे मार्क कमी करण्यासाठी, आलं लक्षात. आता इथे ह्या वाक्यामध्ये बघा काय दिलंय त्यांनी, चुकीचं विरामचिन्ह कोणतं? आजोबा राजूला म्हणाले, शाब्बास, मला तुझा अभिमान वाटतो. आता इथे बघा त्यांनी इथे स्वल्पविराम दिलेला आहे, बरोबर आहे. इथे पूर्णविराम दिलेला आहे का दिसत नाही आहे, आलं लक्षात. हा स्वल्पविराम आहे तर ते बरोबर आहे. त्याच्यानंतर हे अवतरण चिन्हात वाक्य टाकलं आहे तेही बरोबर आहे, कारण कोणाच्याही तोंडचं वाक्य हे अवतरण चिन्हातच असते. त्याच्यानंतर उद्गार आहे शाब्बास, तेही बरोबर आहे. आणि त्यांनी 4 पर्याय दिले: स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि अर्धविराम. आता उद्गारवाचक चिन्ह पण बरोबर आहे, अवतरण चिन्ह पण बरोबर आहे, अर्धविराम वाक्यात कुठेही टाकलेला नाही आहे आणि स्वल्पविराम आहे तो जर समजा इथे त्याने मलाच्या नंतर हा जर स्वल्पविराम त्याने टाकलेला असेल तर तो चुकीचा आहे. बाकी इथे काहीही चूक दिसत नाही. पुढचा प्रश्न जो आहे, पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? घाई करायची नाही, घाईमुळे चुकवू शकतो आपण. उपसर्ग फक्त बघू आणि लिहू. त्यामुळे उपसर्ग म्हणजे काय, तर जो शब्दाच्या आधी, मूळ शब्दाच्या आधी जो लागतो तो उपसर्ग, प्रत्यय शब्दाच्या नंतर लागतो, उपसर्ग शब्दाच्या आधी लागतो. आता इथे शब्द आहेत आलोक, आमरण, आजन्म आणि आकर्ण. आता आकर्ण, आजन्म आणि आमरण हे तिन्ही उपसर्ग, त्यांना आ हा उपसर्ग लागलेला आहे. पण आलोक असा शब्द नाही आहे. आलोक हे काय आहे, शब्दच आहे, तो पूर्ण नाव आहे ते आलोक, त्यामुळे त्याला उपसर्ग लागलेला नाही. त्यामुळे आलोक जे आहे काय आहे, पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. 45वा प्रश्न, नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? नीर या शब्द बघा, हा नीर या शब्दाला समानार्थी शब्द, नीर म्हणजे पाणी, मग तोय पण म्हणतात पाण्याला, जल पण म्हणतात, जीवन पण म्हणतात, पण पाण्याला दूध म्हणत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढे प्रश्न आहे, खाली कविता दिलेली आहे, त्याच्यावरून 46 ते 49 या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून आपल्याला निवडायची आहे. मी तुम्हाला कविता पटकन वाचून दाखवते. कविता काही हीच येणार नाही, कोणतीही येऊ शकते, फक्त कशी उत्तरं लिहायची ते तुम्हाला मी याच्यातून सांगणार आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. प्रश्न आहेत, कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे? भीमथडीकडून, भीम या व्यक्तीकडून, भीमा नदीकडून की गावकऱ्यांकडून? तर भीमा नदीकडून हा पर्याय बरोबर आहे, आलं लक्षात. आता पुढचे बघूया. 47 पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष्य नाही? आता विशेष्य म्हणजे काय, तर विशेषणाबद्दल, विशेषण म्हणजे जो विशेष माहिती सांगतो तो विशेषण, नावाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण. तर विशेष्य म्हणजे ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतोय त्याला विशेष्य असे म्हणतात. आता माळ, आकार, आयाळ आणि ढाल हे 4 शब्द दिलेले आहेत, तर ह्याच्यातलं विशेष्य कोणतं नाही आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता इथे बघा बरं तुम्ही, कवितेमध्ये त्यांनी दिलेली आहे वेडे पिशे आकार,
म्हणजे आकार हा विशेष्य आहे. त्याच्यानंतर पृथ्वीकडून होकार आलं लक्षात. त्याच्यानंतर पिसाळलेली आयाळ आणि तुकोबाची माळ आलं लक्षात. म्हणजे हे सगळे जे काय आहेत आपल्याला त्यांनी सांगितलेले काय आहेत, विशेष आहेत. फक्त इथे त्यांनी जी ढाल दिलेली आहे शब्द बघा, छातीसाठी ढाल, तर छातीसाठी ढाल, ढाल हा शब्द जो आहे तो विशेष नाही. पुढचा प्रश्न आहे 48वा. देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ काय कोणता? हां, तर याचे 4 पर्याय. दान करणाऱ्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी, समोरच्या व्यक्तीचे खरे हात घ्यावे, लोकांना मदतीचा हात द्यावा आणि मन भरेपर्यंत दान घेत राहावे. तर पर्याय आहे देणाऱ्याचे हात घ्यावे, याचा अर्थ आहे दान करण्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे 49वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? जलद म्हणजे ढग आलेलाच आहे. अर्णव, अर्णव ह्या शब्दाचा अर्थ समुद्र वगैरे होतो. महासागर असा अर्णवचा अर्थ होतो. उत्तर म्हणजे होकार आणि कर म्हणजे हात. आलं लक्षात. हे चारही सगळे शब्द आलेले आहेत. त्यामुळे अर्णव जो शब्द आहे म्हणजे उसळलेला दर्या, दर्या म्हणजे सागर, महासागर म्हणजे अर्णव. तर इथे जे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार आलेला आहे, होकार असा आलेला आहे, परंतु उत्तर हा शब्द आलेला नाही आहे. त्यामुळे उत्तर हा जो आहे पर्याय क्रमांक 3 ते बरोबर. पुढचा आहे प्रश्न 50वा. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? परीक्षा, शिक्षण, उपाहारगृह आणि आशीर्वाद. आता हे तिन्ही बरोबर आहेत. परीक्षा बरोबर आहे, शिक्षण पण बरोबर आहे, आशीर्वाद पण बरोबर लिहिलेलं आहे. पण उपाहारगृह नाही म्हणत, आपण उपहारगृह म्हणतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुकांतून आपला पर्याय चुकू शकतो. त्यामुळे लक्ष द्या, इथे त्यांनी उपाहारगृह लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न 91. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? वेगळ्या अर्थाचा म्हणजे बाकीचे तिन्ही एकाच अर्थाचे असणार. पर्याय आहेत सविता, चपला, सौदामिनी आणि विद्युत. अर्थात सविता म्हणजे सूर्य, सूर्याला सविता म्हणतात. चपला, चपला, चपला नाही हा, चपला म्हणजे वीज. सौदामिनी म्हणजे पण वीज, विद्युत म्हणजे तर वीज. मग सविता हा वेगळा शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्याला आपण काय म्हणतो? हुतात्मा म्हणतो. त्यामुळे देशप्रेमी, कार्यतत्पर, हुतात्मा आणि क्रांतिकारक, त्यातलं हुतात्मा हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 53 आहे. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे टिंबटिंब योग्य वाक्प्रचार कोणता? डोळे येणे, डोळे निवणे, डोळे भिडणे आणि डोळे लागणे. अर्थातच डोळे निवणे म्हणजे डोळ्यांना अतिशय म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना अतिशय म्हणजे डोळे भरून आले, खूप बरं वाटलं म्हणजे त्यांचा अभिनय बघून. त्यामुळे डोळे निवणे हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा आहे खालील वाक्यातील अव्ययांचा प्रकार ओळखा. अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. नेहमीच हे काही त्यांनी दिलेलं आहे. खालील वाक्यांचे अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. आता नेहमीचं अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. उभयान्वयी आहे, केवल प्रयोगी आहे, शब्दयोगी आहे की क्रियाविशेषण आहे. आता नेहमीच जे आहे हे काय झालेलं आहे, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते आपल्याला. क्रियेविषयी विशेष माहिती सांगत आहे. म्हणजे क्रिया कोणती आहे तर मदत करण्यास तयार असे. कधी? नेहमीच. त्यामुळे क्रियाविशेषण पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचं पाहूया आपण 55. अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे आहे? आवेदनपत्र, मागणीपत्र, तक्रार अर्ज की विनंती अर्ज? तर अनियमित पाणी पुरवठ्याबद्दल महानगरपालिकेला आपण पत्र काय करणार? तक्रार करणार. कारण आवेदन म्हणजे आपण एखाद्याला ॲप्लिकेशन वगैरे करतो ते. मागणी पण नाही आहे, ही विनंती पण नाही आहे, तक्रार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचं पाहूया 56वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? या ज्ञानपीठवर आधारित एक तरी प्रश्न दरवर्षी परीक्षेला विचारला जातो वेगवेगळ्या प्रकारे. तर ज्ञानपीठ पुरस्कार भालचंद्र नेमाडेंना मिळाला आहे, वि. स. खांडेकरांना मिळाला आहे, वि. बा. शिरवाडकरांना पण मिळाला आहे. पु. ल. देशपांडेंना तेवढा मिळालेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे आपलं. पुढे मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? मुकुंदराज. प्रश्नच नाही. मुकुंदराजांना मराठी भाषेचे आद्य कवी म्हटले जाते. तेव्हा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे 58.
पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुसक लिंगामध्ये बदलत नाही? इथे पण बघा आपल्याला कन्फ्युजन आहे, खूप प्रश्नामध्ये हा हे टाकलेला आहे. आता पुल्लिंग आणि नपुसक लिंगामध्ये बदलत नाही असा कोणता? आता वाघ तर तो वाघ आपण पण म्हणतो, तो वाघ ते वाघ, तो हरिण ते हरिण, तो हत्ती ते हत्ती, तो ससा ते ससा होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आलं लक्षात? पुढे आहे आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती. आनंदघन लता मंगेशकर यांना म्हटले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. लता मंगेशकर आनंदघन या नावाने, त्यांचं स्वतःचा अल्बम पण आहे आणि त्यांना आनंदघन या नावाने ओळखलं जाते. शेवटचा 60वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हणतात? आता महाप्राण वर्ण च, ग, ब आणि घ ह्याच्यातल्या जे दुसऱ्या क्रमांकावर येते म्हणजे घ, ग, घ ह्यांना महाप्राण वर्ण म्हणतात. हला म्हणतात आणि नंतरचे पण हे जे छ, घ हे सगळे महाप्राण वर्ण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.